करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जी चर्चेची जी पहिली फेरी आहे त्यामध्ये आंदोलकांनी घातलेली जी कर्जमुक्ती संदर्भातली भूमिका सांगावी ही जी मागणी आहे त्याकडे सरकार जी आहे ते पुढे काहीतरी करताना हालचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आंदोलक एका बाजूला भिजतच रस्त्यावर खापरीमध्ये बसलेले आहे आणि दोन्ही मंत्री सुद्धा समोर दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता पावसातच भिजत उभे आहेत आणि पुढे चर्चा कोणत्या दिशेने करावी याबद्दल सल्ला मसलत ते करतायत। आशिष जयस्वाल एका फोन कॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। रजत, ज्या पद्धतीने आता सुद्धा शेतकरी नेत्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की कर्जमाफी होणार की नाही हा प्रश्न आम्हाला याच्यावरती जास्त आधी उत्तर अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीने आंदोलन गेले 3 दिवस सुरू आहे ते बघता निर्धार अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत पक्का आहे आंदोलकांचा। त्यामुळे सरकारवरती आता क्षणागणिक प्रेशर हळूहळू वाढतंय असंही आपण म्हणायला पाहिजे। नक्कीच कर्जमुक्ती संदर्भातला प्रश्न आहे आणि सरकारला जेव्हा कुठलाही शब्द आता द्यायचा असेल तर तो विचारपूर्वक द्यावा लागेल। मात्र आता सरकारकडून काय उत्तर त्याबद्दल दिलं जात आहे ते पाहावं लागेल। खरं पाहिलं तर दुपारपासूनच जेव्हाही आम्ही वेगवेगळ्या शेतकरी नेत्यांशी बोललो एक समजूतदारीची भूमिका त्यांच्याकडून होती की आम्हाला सरसकट कर्जमुक्ती कर्जमाफी नको आहे, तर जे खरे गरजवंत शेतकरी आहे किमान त्यांच्याबद्दलची कर्जमाफी करण्यात यावी। त्यामुळे आडमुठी भूमिका जी आहे ती शेतकरी नेत्यांकडून घेण्यात आलेली नाही हे आपण म्हणू शकतो। आणि आता जेव्हा कर्जमुक्ती संदर्भात कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांची सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका काय आहे हे त्यांना एकदा विचारून सांगावं ही मागणी जेव्हा आली तर तेव्हा आता सरकारचं शिष्टमंडळ जो आहे पंकज भोयर सध्या फोन कॉलवर आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे काय उत्तर आता पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल जाऊन देतील हे थोड्या वेळानंतर स्पष्ट होईल। मात्र नक्कीच जी मागणी घालण्यात आली आंदोलकांकडून सरकारचे प्रतिनिधी पण त्याच्यावर विचार करताना आणि पुढे आपल्या वरिष्ठांना विचारताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहेत। रजत, एकंदरीत नागपूरच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर गेले 2-3 दिवस परिस्थिती फार कठीण झालेली आहे नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये। त्याही दृष्टीने हा सगळा प्रश्न सुटणं महत्त्वाचं असणार आहे सरकारसाठी आणि त्याचबरोबर स्थानिक प्रशासनासाठी। मध्ये जी वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती ती सुटणं आवश्यक होतं। अगदी दुर्धर आजारातील जे रुग्ण आहेत कारण त्या ज्या परिसरामध्ये आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी 3 ते 4 मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, तर त्यामुळे रुग्णांची गैरसोय सामान्य नागपूरकरांची गैरसोय होत होती आणि त्या परिसरातील लोकांची गैरसोय होत होती आणि त्या अनुषंगाने हे सर्व जे आहेत कोंडी जी सुटणं आहे ती अत्यंत आवश्यक होती। नक्कीच रजत, एकंदरीत सध्या चर्चा